फतेहसिंग सेवाभावी संस्था फतेहबुरुज नाका येवला यांच्या वतीने महेश काबरा यांचा सत्कार. येवले नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 मधील राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाकडून उमेदवारी करून प्रभाग क्रमांक 10 मधील पुरुष गटातून 1253 भरघोस मतांनी नगरसेवकांमध्ये अव्वल मताधिक्य मिळवणारे महेश रामनारायण काबरा हे विजयी झाले. श्री फतेहसिंग बहुउद्देशीय संस्था फतेहबुरुज नाका येवला या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विजयी उमेदवार महेश काबरा यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी उपस्थित दीपक सोनवणे, संतोष होळकर, दीपक पाटोदकर, इसरार शेख, योगेश शहारे, उमेश खानापुरे, नितीन शहारे, विशाल भानके, विष्णू कोकणे, विनोद भिंगारकर, कालिदास अनवडे, सौ शर्मिला काबरा, रंजना अनवडे, दीप्ती अनवडे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. डीएस मराठी न्यूज साठी दीपक सोनवणे, येवला. आपण 1253 मताने विजय झाले आहेत आणि भरघोस मताने विजय केलेला आहे येवल्यातील नागरिकांनी. काय सांगाल आपण यावर? प्रभाग 10 राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, समीर भाऊ भुजबळ, पंकज भाऊ भुजबळ यांनी माझ्यावर विश्वास टाकून जी उमेदवारी दिली व माझ्या कार्याचा विचार करून सर्व मतदारांनी माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे व मला 1300 मतांनी लीड देऊन एक विजयी मतांनी नोंद करून त्यांनी उमेदवारीत मला भरघोस मतांनी विजयी केले. सर्व मतदारांना माझ्याकडून प्रभागाच्या कामाची आस आहे. मी प्रत्येक मतदाराचा दिलेला भरघोस मतांनी जो मला सहकार्य केलेले या सहकार्याची जाण ठेवून मी प्रत्येकाच्या कामासाठी कोणत्याही विश्वासघात न करता प्रभागाची देखभाल करून सर्वांना सुख सुविधा देण्यास सर्व प्राधान्य देईल. काबराजी, आपल्याला फतेहसिंग सेवाभावी संस्थेच्या वतीने आता इथे सत्कार छोट्या ठिकाणी करण्यात आला आहे. त्यांच्या बी काही अपेक्षा आहेत नगरपालिकेच्या वतीने, तर काय सांगाल? हो, फतेहसिंग मित्रमंडळ, फतेहसिंग बाबा म्हणून जो येवल्यात प्रसिद्ध एक शहरातील जो एक भाग आहे, या भागामध्ये बऱ्याचशा जुन्या अडचणी आहेत. दुरावलेल्या भागातून अडचणीतून मार्ग काढत फतेहसिंग मित्रमंडळ नेहमी उत्सव करतात. खरोखरच आज एक मदतीची गरज आहे, ती मदत करण्यास मी नेहमीच अग्रेसर राहील.